महापरिनिर्वाण दिनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचं काम 50% पूर्ण झालंय, तर उर्वरित काम नियोजित पद्धतीने सुरळीतपणे पार पडणार आहे। त्यासोबतच पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं आपण लोकार्पण करू, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। 7 डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालपासून मुंबईतील चैत्यभूमीवर मोठा भीमसागर उसळलेला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शनिवारी चैत्यभूमीवर येऊन बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आहे। त्यासोबतच वर्षभरामध्ये इंदू मिल येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय। पुतळा संघर्ष समितीच्या मागणीमुळे नव्या सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नव्याने समन्वय समिती स्थापन केली होती। येत्या पावसाळ्यापर्यंत पुतळ्याचा ढाचा उभारण्याचं काम आणि नियोजन आहे। त्यानंतर पुतळ्याच्या उभारणीमध्ये अडचणी न उद्भवल्यास पुढच्या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होऊ शकणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे।